आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. घरात घुसून मारेन, जीभ कापेन, उद्या भेट, अशा प्रकारच्या धमक्या आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या आहेत. शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाच्या मधून हा वाद आता सुरू झालेला आहे. शिवाजी कोण होता हे नाव बदल असा आदेश देतानाच त्यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यास शिवीगाळ केलेली आहे. नेमकं काय म्हणाले पहा या ऑडिओ रेकॉर्डमध्ये. हॅलो, हा बोला. हॅलो, हा बोला. प्रशांत भाऊ बोलता? हा बोला. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा. काय बोलला? आमदार संजय गायकवाड बोलतोय, बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? हॅलो, मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडं आवाज येत नाही व्यवस्थित. नाही, मला येतो तुमचा आवाज. हा, शिवाजी कोण होता, तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि हा? ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे कोण हरामखोर आहे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला आम्ही कळून जाईल. पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही. त्यांची आठवी बायको माझ्या घराण्याची होती. मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर. तुम्हाला शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. अरे आज काय नाही निघालेलं. शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा, वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती आहे ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग हॅलो, तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते. उद्या तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो तू असे प्रश्न करशील का? काय तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितो असं प्रश्न करशील का? बापाबद्दल असं प्रश्न करशील का तू? मी काय हा? सांगतोय तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक. अरे मला काय वाचायची गरज नाहीये. मी हेडलाईन वाचतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाहीये. आणि मग शिवाजी कोण होता हे हा का आदर आहे का? जी हे शिवाजी महाराजांच्या नावातले जी हे आदरार्थीच आहे, तो काही एकेरी उल्लेख नाहीये. हा, जी हे आदरार्थीच आहे, एकेरी उल्लेख शिवाजी आदरार्थी नाही. आहे. तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दलचे लेखी स्पष्टीकरण, ते तुम्ही वाचून घ्या. तू काही शास्त्र शिकू नको. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम मारीन साले हरामखोरा. तुम्ही आता तू कधी धमक्या देऊ पुस्तक नका कुठं मला. वाचताना दिसला? ए बाहेर खाऊ, मी धमक्या देत नाही, मी करून व्यवस्थित दाखवतो. बोलतोय, व्यवस्थित. आम्हा नीट बोल. त्या मायाची गांड होती या. शिवाजी महाराजचा मायाचा नवरा होता. मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. हा? मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी लिहिलं कस का सूतमारीच्या? ते सांगतोय, मी काय व्यवस्थित सांगतो बोलतोय, तू? बाहेर तुम्ही कुठे व्यवस्थित राहतो? बोला. तू राहतो कुठं तू हरामखोरा? मी कोल्हापुरात राहतो. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी महादर सुद्धा. नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. तुझी भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. हा, पानसरेला भेटायला वर जाय. मग
नाही मी काय म्हणतोय की तुम्ही एवढं हे करण्यापेक्षा तुम्हाला त्यापेक्षा जरा वाचायचे कष्ट घ्या ना. अरे हराम खोरा, तू शिवाजी महाराज मला बचाल का सांगतो? मग रक्तात कणाकणात शिवाजी महाराज आहे. हा, तुम्ही वाचून घ्या तुला उद्या तुला कोल्हापूर उत्तर भेटत थांब जरा. आता सकाळी आता बोलतोय तुला मी. हा तुला उद्या सकाळी तुला कोल्हापूर उत्तर भेटत थांब जरा. हा, काय करणार आहे तुम्ही? ती माय धावडणार आहे. बर. हा, आणखीन काही? हा, आणखीन काही? आणखीन काय नाही. शिव्या दिल्यामुळे आपण बरोबर असते असं नाही. जरा वाचायचे कष्ट नाही घ्या आणखीन जरा. आणखीन सांग काय करास तो? तेच मला पण शिव्या येतात. हा, पण आम्हाला आमच्यावरती संस्कार नाहीत शिव्या द्यायचे. अरे तुतमारीच्या जेव्हा आपल्या राजाचा अपमान होतो ना, व्यवस्थित बोला. तो साहेब सुटतो. व्यवस्थित बोलायचं. त्या मायानं दूध पाजला असं ना, तू सांग बघ कुठे यायचं ते. नाही ते सांगतोय व्यवस्थित बोलायचं. हा, आणि इंग्रजच्या मायची गाठ जो, त्या मायचा फोदा जो, त्या बायकोची गाठ जो, त्या छिनालच्या. तेच आणखीन काय बोलास तुला? अरे बाबा व्यवस्थित बोल. शिव्या मला पण देता येतात. त्याच्यापेक्षा जरा तू वाचायचे देऊन कष्ट घे. पाय त्या मायच्या फोदात घालतो तिकडे येऊन मी तलवार. ते जरा वाचायचे का नाही कष्ट घ्या. स्वतःला आमदार म्हणत आहे ना. हा? त्या मायाचा टन्ना जाऊ, त्या राजाचा अपमान करतो का छिनालच्या तू? अरे बाबा व्यवस्थित बोल. मी अजून पण तुला सांगतोय व्यवस्थित भाषेमध्ये तू काय सांगतो. सांगतो रे छिनाळ राणच्या? हॅलो, कुत्तड्याची अवलाद छिनाळच्या. तुम्ही आमच्या महाराजाला बदनाम करून टाकलं. साल्या आराम करावं. तुमच्यासारख्या लोकांमुळे मग त्याने हे असं सगळं आहे. जरा वाचायची जरा कष्ट घ्या. अरे वाचताना नाव टाकण्यासाठी पहिले माझा राजा आणि टाकला. शिव्या दिल्यामुळे काय माणूस बरोबर होत नाही. जरा वाचायची जरा कष्ट घ्या. हो, तू कळलं नको का? शिकू आम्हाला वाचना काय. साल्या मग तू पुऱ्या पण- शिवाजी महाराज तू पण आहे समयामध्ये ना. इतिहास बदलून करून टाकला तुम्ही. आराम खोरा हो. तेच जरा असं वाच हा? जरा. ए त्या मायची गाठ जाऊ, त्या मला शिकू आहे वाचायचं. हा हा, हा? जरा वाच जरा. काय कुठं रिपोर्ट आहे दे, कुठं पब्लिश कर. बघूया त्या मायची की ते. गाठ धावले तुम्ही छिनाच्या तिकडे उद्या. ते बघूया आपण कुठं पब्लिश करायचं वगैरे. हा, येतो उद्या. तू हा, भेट फक्त. या, तुला या. कदा चिडून टाकतो पाय जरा. हा या बघूया. आणि जरा वाच. संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर. तू बी कोण आहे? चेक कर. तू फेसबुक कर, व्हिडिओ कर, युट्यूब कर. पाय समजेल तुला काय आता. डॉन आहे का मोठा? ते तुला समजेल काय आता. बर. मग तू आमचा महाराजाचा अपमान कर. तू कोण अरे बाबा औरंगजेबाच्या तुला आवलाद आहे का तू? सांगितलं ना. आता तू जसा प्रेम करतोस ना तसं आम्ही पण शिवाजी महाराजांना प्रेम करतोय. मग तो एकरी भाषेत लिहिलं कसं मग? हा, मग तो एकेरी उल्लेख नाहीये. त्यासाठी वाचायचे कष्ट घ्या. शिवाजी कोण होता हे उल्लेख एकरी नाही का? आपण आईला पण नाही आई म्हणतो म्हणजे काय अनादर करायचा नसतो आईचा आपल्याला. अरे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असं लिहिणं मग? मग तेच सांगतोय की त्याच्यासाठी वाचल्यानंतर फोन करा की बाबा हा की असं आहे म्हणून. आज काही आक्षेपारी आहे का ते बघा. आम्हाला तो विषय नाहीये. हेडिंग काय तेव्हा? हा, मग ते हेडिंग आहे ना, ते शीर्षक आहे पुस्तकाचं. तो काय उद्गार, ते शीर्षक आहे पुस्तकाचं, उद्गार नाही. तू ठरव काय शीर्षक काय नाही. हा, मग तुम्ही ठरवताय का की अनादर केलाय? अरे मी पुस्तक दिलं का? छिनाळ राणच्या तो लिहिलं ना, कुत्तड्याची अवलाद. हा, ते पण म्हणजे तेवढी पण बुद्धी चालत नाही वाटतं. लेखक पानसर आहे तेवढं सुद्धा कळलेलं तुम्ही कोणती नाही. तुम्ही कोणती मती मारली होती महाराजांचं नाव एकरी घेताना? आम्हाला शहाणपण शिकू राहिला. हा, शहाणपणा नाही शिकवत. वाचाय जरा कष्ट घ्या. हा, अरे सगळं वाचले मी. शहाणपणा शिकू मला. बरं, किती पानाचं पुस्तक आहे? हा, किती पानाचं पुस्तक आहे? त्यावाला पुस्तक किती पानाचं आहे रे भरव्या? हा, 65 पानाचं पुस्तक आहे त्यावाला. 66 पानाचं, 72 पानाचं. मग ते एक बरोबर आहे काहीतरी किती? ठरवा. 72 पानाचं पुस्तक. हो, एक काहीतरी ते ठरवा आणि वाचा. ते नाही, सांग ना आता. आहे ना तू आता पुस्तक हातात. तू म्हणला ना किती पानाचं? 72 पानाचं म्हणलं तुला मी. हा, मग तेच 72 पुस्तकाचं हे आहे ना, तर 1 तास 1.5 तास लागतात ते हे वाचा. मला काही सांगू नको टाइम किती लागतो. हा, शिवाजी कोण होता तो कसं का लिहिलं याच्यावर? मी परत एकदा सांगतोय ते मी लेखक नाही या पुस्तकाचा. आणि मग तू का अनादर दलाल आहे करणं का? हा दलाल आहे का तू? दलाल आहे का पुस्तक वाढणार? तुम्ही असाल दलाल. ए त्या मायची टन्ना होत्या, मग कुतळ होत्या बायकोले मी घ्याल दलाल भडव्या रे म्या नव्हेलं का अरे ते? बाबा हे संस्कार दिलेत का तुला? हा? काय बोलतोय? काय संस्कार शिकवतो रे छिनाळ दांडच्या? त्या मायची गांड होत्या. ते सांगतोय व्यवस्थित जरा बोलायचे जरा शिका. तुला मी येऊन भेटणार, तुला गावात भेटणार, तुला घरी भेटणार, तू मला घेणार. थांब जरा. राजेंद्रनगर झोपडपट्टीत राहतोय मी. मला तुमच्यापेक्षा खूप जास्त शिव्या देतात पण मी देणार नाही. खूप तू काय चांगलं देशील रे? येतात. तू हा? जीप कापून टाकीन मी. बरं बघूया की.
हा या उद्या जीप कापायला. येतोच मी, थांब जरा तू. या उद्या या. थांब, तुला आता रोज तू माझ्या जवळ 100 पोस्ट ठेवतो. थांब जरा, आता नंबर देतो. बर बघूया की बघूया. काय बघतो रे लवड्या? बघूया. काय बघतो त्या मायाची गाठ होत्या, काय बघतो तू? तेच बघूया. उद्या काय किती हे आहेत का नाही, उद्या बघूया आपण. तुला सांगतो छिनाचे, थांब जरा.